आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आहे वर्ल्ड्स मदर्स डे, म्हणजे जागतिक आई दिवस. आई एक अशी व्यक्ती जिची नाळ आपल्याशी आपल्या जन्मापासूनच जोडलेली असते. नव्हे तर आपल्या वयापेक्षा 9 महिने जास्त आपण तिच्याजवळ असतो. म्हणजे अशी ही आई जेव्हा तिचा दिवस आपण साजरा करतो, तेव्हा मला एक वाटतं की सगळ्यात दुर्लक्षित असलेली एक स्त्री किंवा जी वस्तू म्हणजे आई. आणि अर्थातच आई कुठे काय करते हा नेहमीचा प्रश्न जो मुलांच्या बाबतीत असतो. म्हणूनच मी असं म्हणते की जेव्हा आपण एका आईकडे बघतो, तेव्हा समाजात आईकडे बघताना आई एक माणूस आहे. आईकडे सुद्धा एखादी इच्छा असेल किंवा आईची सुद्धा एखादी इच्छा असेल की ती आपण पूर्ण केली पाहिजे आणि आपण तिला एक स्त्री म्हणून बघितलं पाहिजे किंवा समाजात वावरण्याची तिची एक इच्छा आहे, ती पूर्ण केली पाहिजे असं प्रत्येक मुलाला वाटलं पाहिजे. आणि हेच एक मागणं जे आईच्या सुप्त मनात असतं, जे प्रत्येक मुलानं पूर्ण केलं पाहिजे किंवा तिच्या कुठंतरी इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण नेहमी उभी असते जी तुमच्या सेवेसाठी आणि 24 तास तत्पर असते. अर्थात आपण जुन्या जमान्यात जेव्हा बघतो तेव्हा तिचं जग जसं फमू शिंदे यांनी म्हटलेलं आहे की घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. म्हणजेच ती घरात असते आणि ती कुठे जाणार आहे घराव्यतिरिक्त, ती आईच आहे. कारण त्यावेळेस तिनं आपलं सगळं केलंच पाहिजे. ही जी वृत्ती प्रत्येक मुलाची आहे ती एक बदलली गेली पाहिजे. आणि तिला काय हवं किंवा तिला काय नको किंवा ह्या वयात जेव्हा तुमची मुलं मोठी होतात किंवा लहान असताना तुम्ही समजू शकत नाही की आपल्या आईला काहीतरी हवे असेल, पण मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांनीसुद्धा आपल्या आईचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे किंवा आईच्या ज्या इच्छा असतील, ज्या त्यांना ज्या त्या पूर्ण करू शकतील अशा इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला एक आई म्हणून एक वाटतं. अर्थात मैत्रिणींनो, तुमचीही एक सुप्त इच्छा असेल की काही गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला हव्या आहेत पण तुम्ही मुलांशी बोलूच शकत नाही. पण जागतिक आई दिवसानिमित्त मी हे प्रत्येक मुलाला सांगते की खरंच एक आईची एक सुप्त इच्छा असते की माणूस म्हणून जगण्याची किंवा समाजात मिसळण्याची किंवा कधीतरी तिनं सोडलेलं बालपण असतं ते पुन्हा एकदा जागृत व्हावं अशी पण तिची इच्छा असते. पण त्या संसारात तिला थोडं करता खूप काही वाहून जातं किंवा खूप काही वाहून गेलेलं असतं जे तिला ते साध्य करता येत नसतं. आणि आता मात्र ती तुमच्यापर्यंत येऊपर्यंत पोचलेली असते. ज्या आशा आकांक्षा तिनं वाहत सोडलेल्या असतात त्या तुमच्यात ती बघत असते आणि मुलांनी त्या आई म्हणून पूर्ण कराव्या अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एक आई म्हणून एक मी सांगते की जेव्हा जागतिक आई दिवस म्हणून आपण साजरा करत असतो तेव्हा तुम्हीही बघत जावा की आईला काय हवं आहे किंवा आईला आपण काय देऊ शकलो नाही ह्या गोष्टी बघत जाणे किंवा तिच्या त्या पूर्ण करत जाणे हे एक आपलं कर्तव्य होऊन जातं. आणि म्हणूनच आज सर्व महिलांना, सर्व आयांना मी जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. आणि असेच आपलं आई पण निभवताना आपण आपलं सामाजिक बांधिलकी किंवा आपला जे काही राहिलेल्या गोष्टी त्या पूर्ण करूया आणि असंच आपलं आई पण आपण जपत जाऊया